बीड युवामत वृत्तपत्र हे बीडमधील एकमेव दैनिक आहे जे ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवते। माझ्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे आमचे सहकारी पडले भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं यासाठी आम्ही सगळे मिळून लक्ष देऊ। खरं तर मी डॉक्टर लोहियांचा चेला आहे। बाबूजींनी मला राजकारणात येताना सांगितलं होतं की 4.5 वर्ष दीपळीकर निवडणुकीपुरता हळूशेम कर। मला वाटतं आता शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे। मला वाटतं राजकीय मतभेद हे पक्षीय मतभेद वैचारिक मतभेद असतात, परंतु विकासात्मक भूमिका ही शहराला विकासात्मक ठिकाणी घेऊन जाते आणि परत प्रत्येकाने मेहनत करावी आणि 5 वर्षांतर जनतेच्या समोर जावं आणि जनतेचा कौल मानावा ह्या पद्धतीचे हे राजकारण आहे। मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका माणसाला एक मत दिलं, मग तो लहान असेल, गरीब असेल, वंचित असेल, मोठा असेल, परंतु मला वाटतं एक मत देऊन लोकशाहीचा सन्मान ठेवला आणि मला वाटतं 5 वर्षाला नेतृत्वानं ज्याला निवडणुकीला उभं राहायचे त्यांनी 5 वर्षांतर जनतेसमोर जावं लागेल, जनतेच्या दरवाजात जावं लागेल ही भूमिका घेतली। मला वाटतं त्या संविधानानंच या निवडणुका होत आहे। निवडणूक ही प्रक्रिया निपक्षपातीपणाने झाली। मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, पोलीस प्रशासनाचंही मनापासून आभार मानतो आणि मला वाटतं ह्या अंबेजोगाईच्या जनतेचा विजय आहे। कारण आमच्या कार्यकर्त्यांची जरी मेहनत असेल, सहकाऱ्यांची मेहनत असेल, आमच्या नेतृत्वाचा आशीर्वाद असेल, परंतु ह्या अंबेजोगाईच्या मतदार राजाचा विजय आहे। मला वाटतं त्याचा सन्मान करण्याकरता अहोरात्र आम्ही काम करून त्या अंबेजोगाई शहराला एक मॉडेल शहर करण्यासाठी इमानी इतबारे प्रयत्न करू। धन्यवाद।